बऱ्याच भक्तिग्रंथांमध्ये त्यांच्या कीर्तनांचा संदर्भ आहे. ह्यावरून ते चांगले शिकलेले व मोठे विद्वान होते असे आपण म्हणू शकतो. त्यांचे कीर्तन फार प्रभावी होते. ते म्हणायचे, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. म्हणजे नामदेव महाराज कीर्तन करत असताना त्यांच्यासमोर साक्षात देव पांडुरंग नाचत असत. संत नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये एक घटना घडली. एके दिवशी नामदेव महाराज बाजारात काही कापड विकायला निघाले. ते एका दगडावर भजन करत बसले आणि कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. काही घटकांनंतर सूर्यास्त झाला व त्यांना आठवण झाली की आपण कापड विकण्याकरिता आलो होतो व ते आता विकले गेले नाही, म्हणून घरी वडिलांचा ओरडा खावा लागेल. त्यांनी काय केले की ते सर्व कापड ते ज्या दगडावर बसले होते त्यालाच विकून दिले, म्हणजे की त्या दगडावरच सोडून दिले व दुसऱ्या एका दगडाला हमी द्यायला म्हणून नेमलं की पहिला दगड दुसऱ्या दिवशी त्यांना पैसे देईल आणि ते मंदिरात जाऊन बसले. नामदेवांचे वडील त्यांच्या मुलाचे हे अद्भुत कार्य ऐकून संतापले व त्यांनी त्या धोंड्याला म्हणजेच त्या दगडाला आणायला सांगितले, ज्याने पैसा देण्याची बहादारी दिली होती. दुसऱ्या दिवशी नामदेव परत बाजारात गेले आणि बघितलं की रात्रभरात सर्व कापडे तेथून नाहीसे झाले होते. दुसऱ्या दगडाला त्यांनी घरी आणलं. जसे काही त्याने पैसे द्यायला नकारा दिला होता असे समजून त्याला एका खोलीत बंद करून ठेवले. त्यानंतर ते मंदिरात गेले व विठोबाला सर्व हकीकत सांगितली आणि आपली अडचणसुद्धा सांगितली. नामदेवांच्या वडिलांनी त्यांना तो पैसे देण्याची हमी देणारा धोंड्या दाखविण्यास सांगितले. नामदेवांनी उत्तर दिले की त्याला घरात एका खोलीत बंद केला आहे आणि स्वतः पुन्हा मंदिराकडे निघून गेले. वडिलांनी जसेच पैसे मागण्याकरिता खोलीचं दार उघडलं, समोर सोन्याची एक लगडी बघून ते आश्चर्यचकित झाले. वडिलांना अति आनंद झाला, पण नामदेवांना याचा लेश मात्र लोभ वाटला नाही. त्यांनी देवाचा फक्त या गोष्टीसाठी आभार मानला की त्यांना देवानी मार खाण्यापासून वाचवलं. नामदेव महाराज 20 वर्षांचे होते तेव्हा त्यांची भेट महान संत ज्ञानेश्वरांशी पंढरपुराला झाली. ज्ञानदेव सहजपणे विठोबाच्या या महान भक्ताला भेटून खूप आनंदित झाले. त्यांनी नामदेवांना आपल्यासोबत विविध भक्तिस्थानांची यात्रा करण्यास घेतले. नामदेवाच्या जीवनाचा हा खूप महत्त्वपूर्ण काल होता. या काळापासून व्यावहारिकदृष्ट्या 2 महान संत मृत्यूपर्यंत बरोबर राहिले. त्यांची तीर्थयात्रा भारताच्या सगळ्या भागांपर्यंत व जवळजवळ सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचली. रस्त्यात नामदेव व ज्ञानदेवांनी कित्येक चमत्कार दाखविल्याचा उल्लेख आहे. जसे की नामदेव आणि ज्ञानदेव नागनाथपुरीला आले. नामदेवांनी मंदिरात भजनाला सुरुवात केली. तेथे विशाळ गर्दी जमली. मंदिराचे मुख्य पुजारी मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते म्हणून त्यांचा संताप झाला. नामदेव त्या मंदिराच्या पश्चिम द्वारेवर जाऊन बसले व रात्रभर भजन कीर्तन केले. चमत्कार असा झाला की मंदिरातील प्रतिमा आपल्या आप त्यांच्याकडे वळून गेली. अशीच एक घटना कर्नाटकाच्या उडुपी मंदिराची पण आहे. तिथलचे देव श्रीकृष्ण यांचं तोंड इतर मंदिरांच्या मूर्तीसारखे नसून पश्चिमेकडे आहे. उडप्पीचे तीर्थयात्री संत कनकदासाविषयी एक कहाणी प्रसिद्ध आहे. ते खालच्या जातीचे असून परंपरेनुसार त्यांना मंदिरात प्रवेशण्यास नकार करण्यात आला व दर्शन घेऊ दिले नाहीत. कृष्ण कनकदासाच्या भक्तीने आनंदित झाले व त्यांची प्रतिमा मंदिराच्या पश्चिमी भागी वळून गेली, कारण कनकदास मंदिराच्या पृष्ठभागी भजन गात होते. मागून पश्चिम भागाच्या भिंतीशी एक लहानशी खिडकी बनवण्यात आली, जेथून कनकदास कृष्णाचे दर्शन बाहेरूनच या खिडकीतून करू शकतो, ज्यावर कलात्मक कोरीव काम केलेल्या चांदीच्या पत्र्याचे आवरण आहे. कृष्णाच्या प्रतिमेजवळ एक दिवा जळत असतो. हा दिवा श्री माधवाचार्यांनी लावला होता आणि तो तेव्हापासून आजपर्यंत तेवत आहे. नामदेवांनी कोणत्याही मोठ्या ग्रंथाची रचना केली नाही, पण त्यांनी देवाची भक्ती व प्रेमाने परिपूर्ण असे अनेक अभंग व लघुकाव्यांची रचना केली. त्या अभंगात एक अपूर्व गोडवा आहे. ह्यातले मोठ्या प्रमाणात तर हरवले, पण तरीही सुमारे 4000 अभंग अजूनही आहेत, जे आजही त्याला वाचणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे. काही अभंगांचा समावेश शीख आदी ग्रंथात पण झालेला आहे. नामदेवांनी दिलेल्या संदेशात मूल तत्व हे आहेत: देवाच्या नावाचा नित्य जप करा, त्याच्या कीर्तीचे श्रवण करा, हृदयातील देवाचे ध्यान आराधना करा, देवाची सेवा करा, त्याच्या कमलाचरणी डोकं ठेवा, कीर्तन करा, तुमची भूक तहान सर्व तुम्ही विसरून जाल, देव तुमच्या अगदी जवळच असेल, तुम्हाला अमरत्व आणि शाश्वत परमानंदाची अनुभूती होईल.
ते पंजाबमध्ये 20 वर्ष राहिले व त्यांनी तेथे अभंगांची रचना केली, जी शीख आदी ग्रंथांमध्ये देखील आहे. या जगात जगण्याची इच्छा नसून त्यांनी पूर्ण कुटुंबासोबत पंढरपुराला समाधी घेतली. त्यांची समाधी नामदेव पायरी म्हणून ओळखली जाते. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकल हरीची या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो.